तमाशा पाहिजे काय सारं डोकं दुखून आलं, पण आता मला बरंही नाही लागून आलं. फालतूच केला बाई तमाशा, सक्सेस तर काही झाला नाही. फालतू बुडाबुडीची छाती थंडी झाली, आता थंडी झाली. चांगलं वाटून आलं त्याइले, बाय मी बेकार ठरली तर. तर माणूसही चांगला बोलत नाही, डसक डसक बोलून आला. काय करतात माईची घर घर नाही राहत, नवऱ्याचं घर घर नाही राहत. बाईनं काय करा काही समजतच नाही बापा. ठरली बेकार. लक्ष्मीले तर चांगलंच म्हणून आलं. माझ्यानं बैठली म्हणते, माझ्यानं बैठली जरा गावभर बोंब केली. बायका तर बातच आहे, एका तोंडाची दाव तोंडी जाते. बच्च बच्च करून राहिल्या बाहेर, किती बोलणाऱ्या रंगारंगाचे मला ऐकू आलं ना. काय झालं व म्हणजे तिच्या घरी काय झालं व, फालतूच केला, फालतूच तमाशा केला बाप्पा म्या, फालतूच. माहिती होतं तरी केला तमाशा. त्याचंच घर आहे बाबा, बायकोचं घर वय. शकुंतला बाई घरी आहे का व? ते चौकातची धंदे करायले शांती हिचे, हिनं मानलं असं ना थुतकाड माणसाविषयी. हे काय कमीवर काटाय काय, हे बात इकडली तिकडे लावते. वजन ती बरं नाही लागून आलं काय, डोक्याला हात लावून बसली आहे बाप्पा. डोक्याला हात नको लावू, काढून घे लवकर काढतो. चांगलं नाही वाटत डोक्याला हात लावणं. काय दुकान नाही, डोकसं तमाशा चालू आहे आमच्या घरातनं. तमाशाला वान नाही आहे, साऱ्या गावभर झाल्या बाया बातीची तिथं लावते. बाईला कोणचे धंदे आहे, इथं चोपडते तिकडे जाऊन चोपडते. टोंडे आहे तसेही चांगलं बातम्या पाहिजे लोकायले, तमाशे पाहाले. मा घरचे आहे ना बयाड थुतरायचे, इथं तिथं जाऊन बसते. अशी कोण बोलून आली व? अशी कोण बोलून आली? तुला शोभते का असं? अशी उड्डट बोलतं ना, म्हणून त्या राग करते सारे जण. म्हणून तर तुला सुद्धा नाही म्हणतो कोणी. असे उतर बोलतं एवढी असं म्हणून. अज्जात मला नाही माहीत एवढी बदमाश आहे म्हणून तू. मी बदमाश साऱ्या जणी गोड आहे, मी बदमाश आहे. मी साऱ्या गावापेक्षा बदमाश आहे ना, जगापेक्षा बदमाश आहे. हसू दे. तू काय आली माझ्या घरी? त्या घरी नाही आली हो बाई. वजंती त्या घरी नाही आली. मी म्हटलं शकुंतलाबाईच्या घरी आली. त्या घरी आजपासून असते येत, लय वर्षापासून येतो. त्या घरी नाही आली आम्ही. त्या काही नावावर नाही घर. टरक करून आली, रिकाम्या गावांची टरक बोलायची सवयच आहे तुले. त्या घरी येतोय नाही आम्ही येतो लक्ष्मीच्या घरी. त्याच घरी आलो काय, लक्ष्मीचं घर आहे आणि त्या माय पोराईचं घर आहे काय? ते घर आहे का मग? तेच एकटीचं घर आहे काय? तू हाकलून देता आम्हाला, जात नाही. जा काय म्हणतो तो पाहतो. बेसरम आहे, एक नंबरची बेसरम असाले. चालली उठसूट आता. तिला माहिती आहे ना भांडणं झाले म्हणून येऊन बसून ना साऱ्या बातम्या घ्यायला येत असं माझ्या घरात. शकुंतलाबाई घरात आहे का व? आहे ना व, ये डोक्यावर घे, नचू तिला घेऊन. एवढं दुःख झालं पण काही नाही, पश्चाताप नाही मग. हरकट आहे चांगली. दूध काढून बाहेर वाटे बोलली चांगली आहे, दूध काढावून नाटे हरकट आहे चांगली. बोलायला चांगली नाही आहे. आता समजली किती हरकट आहे म्हणून. मला टाकत ते बच्च गोष्टी बच्च करायले तशी सवय आहे. मागच्या बुटकीला डोक्यावर घ्यायची सवय आहे. याले त्याले कामाचं काम नाही होत तिच्या इकडून. तसं काम घालायला लागली काय दुखते तिचं जास्तीचं. गोष्टी करायची चक्ती नाही दुखत तिचं, कामाच्या चक्तीला दुखतीचं. तसे हात दुखते, पाय दुखते. बकेट नाही उचललं होते. एवढा तमाशा झाला बकेटीच्या यानं, पाण्याच्या यानं. नाही तर काय झाला असता. करणं नाही होत, गोष्टी करणं होते फक्त तिच्या इकडून. पोरीच्या घरी एक दिवस पोचत नाही, तिकडे जात नाही, इथंच राहते. चल बाप्पा माय काम तर मलाच करावं लागते किती काही म्हटलं तर. आता घरातलं एक धड नाही बोलत माझ्या सांगत. आता झाली वाईट मीच. आता 4-5 दिवस आईच्या घरीच चालली जातो ना. 2-3 दिवस मूड फ्रेश होऊन जाते माय. तोपर्यंत मी आईच्याच घरी चालली जातो. माणसाला म्हणतो बॅग भरतो, पैसे आहेस मावशीच चालली जातो मी. पाच बसते त्याचं घर पाहेन काही नाही. चांगली 15 दिवस येतच नाही, मग शक्ती यायची चांगली. हे माहीत पडते माई किंमत. तशी काही किंमत कळत नाही माई. आजी नको करू आता. चांगलं होते आता. त्याला माहीत झालं त्या पोरायले तू कशी आहे तर. आता त्याला माहीत झालं कशाचं आहे तर. आता वजंती म्हटलं मी तिच्यासमोर चांगली बोलली, पण ते माझ्यासमोर बोलली नाही बाई. चांगली बोलली शिके. कशी उड्डटल्या आणि बोलली. मला वाटलं पहिले की चांगली आहे, आता अशी उड्डटल्या आणि बोलून आली हो बाई. दिसल्याबरोबर आणि जिवायला असन तिला वाटलं असन शकुंतला करते येते येलपाड्याला. तिला असं वाटलं असन मेलपाड्या म्हणून केलं असन तिनं. अशी बोलली का तुला? तोंडावरच बोलते ते, मागं तर नाही बोलत, तोंडावरच बोलते. तिला सवयच आहे तशी बोलायची. नाही येलपाड्या मला नाही म्हटलं तिनं.
काय सांगतो ते मन दुखन निर्मलाबाई म्हणून काही सांगत ते. काढून होते तू म्हणे पोरं, काढून होते तू म्हणे. मी म्हटलं काढू नको बाबू, फालतूच आपल्या घराचा तमाशा काय करतो आपल्या सुनान आपले पोरं, काय लोकायले तमाशा दाखवा. पोरं म्हणे वागवतच नाही शांती. मी म्हटलं बाबू असं नको करू रे, असं नको करू, आणि नको घालू. त्या बापाला फोन करतो असे म्हणे व मी करू नाही दिला त्याला. पण म्हणजे ती अजून एका शब्दाने चांगली नाही बोलली म्हटलं माझ्या संगत. लक्ष्मी बोलली काय त्या संगत? चांगली बोलली नाही का ते? त्या संगत बोलली नाही का लक्ष्मी? काय सांगू शांताबाई, ती पुगलीच्या एका शब्दाने नाही बोलली. स्वयंपाक नाही केला, काहीच नाही. खोलीतल्या खोलीत पुगल्या राहून आल्या हो बाई, बोलून नाही आल्या. मला तर गमून नाही आलं, घर कसंच लागून आलं हो बाई. असं वाटते मला मोठं संकट आलं हो बाई माझ्या घरावर. मग काय केलं शांती, त्याने काय खिचडी टाकून दिली बाई, कढी केली आणि मिरची तळले. काय करतं सगळे लेकरं बाई उपाशी राहील म्हटलं. जेवण मी म्हटलं ताटं नेऊन दिले दोघी पैसे. काय माहित जेवल्या का नाही जेवल्या अजूनही मला माहित नाही. काय ते काम केलं तू, काही टेन्शन घेऊ नको. ते पाच बसून द्या. हा ते जीव घातलं ना, तू काय टेन्शन घेतो? तू बोलली टेन्शन घेतो, एवढं काही नाही करायला लागत. त्याचं ते पाच बसून नाही, आपले कामं करायचे, आपण राहायचं. त्याला पटलं नाही तर आपण अलग एका खोलीत राहायचं. मी तुला सांगतो, नाहीतरी त्यापाशी एक खोली आहे. काय त्याच्या याच्यातलं खायचं, लाजी शर्मीनं जास्त नकर करतच नाही. त्याचं ते पाहू दे त्याला. काय जायचं खोट्या मोठ्या तजव्यात जायचं नाही राहिले. आपलं घर नाही गे, घरातली एक खोली घ्यायची राहायची. इथं एवढं मोठं घर आहेच ते पडलं. बरोबर आहे शांती. काय तमाशा करायला पुरत का नाही, पटलं तर अलग राहिलेलं बरं. 4-5 दिवस पटच बोलत असन तर राहिले एकत्र, नाही तर अलग निघून जातो. काही बोलू नको त्याच्या संगत. 8 दिवस पोरीच्या घरी चालली जाजो राहिले. काय करतो, मूड फ्रेश होते. घरात भांडणं तमाशानं दोघं मॅड होऊन जाते. तुला सांगतो, तू चांगली पोरीच्या घरी जाय, नाही तर बहिणीच्या घरी जाय. कोणाच्या घरी जाऊ नाही वाटत शांती. आपल्या घरी असं तमाशा आहे, पोरीले वाटते काय झालं बा म्हणून आली बाई असं वाटते ना. काय करतो कोणाच्या घरी जाऊन, आपल्या घरी अर्धी भाकर खाल्ली तर बरं लागते हो बाई. माझ्या बहिणीच्या घरी जाऊन काय करू, तिची सून बिचारीची तब्येत नाही राह. काय करतं राहिलं तर काही नाही, ती पोरगी चांगली आहे पण चांगलं नाही वाटत मला. त्याच पोरीचं दुखते बाण, आपण काय जाऊ तिच्या घरी. त्याच्यासमोर बोलत नको जातो. आपलं कुचू काम केलं, आपलं फटाफट कामं केले का देवपूजा करत जाय आणि झोपून राहत जाय, आराम करत जाय. त्याही पाय दुखते, काय करतं, दुखणी मोठी मांग लागले आहे, डोकं दुखन तर हातपाय दुखन. दवाखान्यात जाऊन पाहिजे BP साठी. माझं जीव धड करते बाई. कसं विन काय विन शांती सांग काय विन हो माघारी. मला तर भल्लं बेकार वाटून आलं, असं वाटून आलं काय करून काय नाही करा नाही लागत. काही लोकांच्या घरी तर म्हणजे आमच्या घरी भांडणं होतेच आहे. आता काही आम्ही काही बोलत नाही काय, बोलतो आम्ही एकीमेकीसोबत बोलतो. 5 मिनिटात भांडण करतो, 5 मिनिटात बोलतो. गच्चा वेगळ्या बाई मागच्या या दाताची कणी नाही फोडत म्हटलं, बोलत नाही म्हटलं. या पाहिजे आता 6 महिने बोलत नाही. ह्या पाहिजे माझ्या संगत. काय आता तमाशा मागता तू, सत्यानाश झाल्यासारखं झालाय. आता मला तर ह्याकडं हे वासळ करायच्या बाई आता दोघी जणी. अशी दाखवू ना, मला गरज नाही म्हणून तू अशी करत जाय. आपलं केलं आणि खाल्लं बुडाबुडीचं, मग काय 5 बसून दे जायचे नवरे आणि ते. आता 2-3 दिवस कर, पाय द्यायची म्हणजे मग तर त्या अंगावरच टाकन. तू रोज करशील तर तू तशी नको. 4-5 दिवस कर, मग करू नको. बाई आपल्याला बरं नाही लागत, पोरं वावरात जाते, कामाला जाते, उपाशी राहिले तर आपल्या जीव दगदग करते. माहित बाई माझी पोरं लय चांगली आहे, वाटते मला करा म्हणून त्याला डबे मबे बांधून दिले सकाळी. चालली बाप्पा आता लय वेळपर्यंत बसली निर्मलाबाई, लय वेळपर्यंत बसली. अजून वाट पाहिन माय सुना कुठे गेली. जो शांता, तू आली म्हणजे मला मोकळं वाटते. माझ्या मनातलं निघून जाते व. मला नाही बोललं ना माझ्या पोटात गुदगुद करते व. तुला सांगितल्याशिवाय बरंच नाही लागत मला. जा तुम्ही माघारी ये जा. बाई वेळ भेटला तर येईन. वाटून आलं कुठतरी फिरायला जाऊ बाई. घरातल्या घरात राहू आता बोर मानून आलं. असं वाटून आलं कुठतरी फिरायला जाऊ मस्त. मैत्रिणी गेली तेव्हा किती मस्त रील काढली व, जीन्स पॅन्ट घातले. लयच मजा केली नाही ना. मला लयशी इच्छा होऊन आली मस्त रील काढा, हे काढा, चिखलदऱ्याला जाओ, मजा येते. सगळ्याला म्हणा लागन, अनिताला म्हणा लागन चलतं काय म्हणून, स्वर्णाताईला म्हणून पहा लागन, माझ्या सासूला म्हणा लागन चलतं काय म्हणून. पाहिजे जगतो झाली सगळं. काय आता तर मोठे ते लोक ट्रेकिंगलाच जाते बाप्पा. ट्रेकिंगला झाले मस्त धबधबे पाहते, हे पाहते, बघ मजा येते त्याच्यात. मस्त बाई किती मस्त वाटते हो निसर्ग, किती मस्त वाटते. असं वाटते किती कुठे गेलो आणि कुठे नाही. हिरवगार पाणी ते धबधब पडते, किती मस्त वाटते रीलमध्ये पाहताना. वाटपून आलं मी कधी जातो कधी नाही फिरायला. म्हणा लागन सगळ्याले आपण ड्रेस घालू मस्त, नाही तर जीन्स पॅन्ट घालू म्हणून, मस्त फोटो काढू म्हणून, मस्त रील बनवू म्हणून. त्याला म्हणा लागन सगळ्याले, त्याला दाखवा लागत रील म्हटलं. मग त्याला वाटते जाऊ म्हणून. मग बात तयार होते, तशा काही तयार होत नाही त्या. कायचा विचार करून आली बाप्पा एवढी. मला हात ठेवून केला तर
बायांचा विश्वास गेली तर बिचारी. करिश्मा बापा मी किती भेली बाई. तुम्ही माहित काय मी किती दचकली बापा. कोणाला म्हटलं तू कायचा विचार करून आली ती व तुला सुख सुखही केलं तरी ऐकू नाही आलं. मग म्हटलं करिश्मा त्यात ती दचकली. ताई विचार करून आली ती. चलता का हो फिरायला. माझ्या मैत्रिणीला गेली ते बाई किती मजा आली हो त्याची. त्यानं स्टेटस टाकलं तर मी पाहिलं तर किती मस्त. इंस्टाग्रामवरही टाकलं त्यानं आणि हे टाकलं स्टेटसही टाकलं. मला एवढं मस्त वाटलं त्याची इकडे पण. असं आता वाटून आलं चिखलदरा चलता का फिरायला. माहित अशी इच्छा करून आली बा फिरायला जायची. चिखलदऱ्याची इच्छा वाटते. मग आता सगळे तयार करायला लागल. आता मलाही वाटून आलं जाव म्हणून. तर मस्त म्हणते सायकल आहे हो यायनं तर सायकलही चाललेली आहे मस्त. त्या ताराहून अशी चालत नाही काय किती मस्त वाटते होते. लयच मस्त आपणही चालू. तू इच्छा आहे का चालवायची. आहे बाई पण पैसे किती आहे म्हणते. 1200 रुपये म्हणते त्याची. मॅम कोणाच्या तरी पोट्टे सांग बाई. काल पोट्टे गेलते ना आपल्या इकडले ट्रिपले ते सांगे बाई. सुबाईला विचारून पाहा लागन चलता काय म्हणून. विचारून पाहतो मग सासूबाई पैसे देते आपल्याला म्हणून पाहायचो. पैसे भेटते मग आपल्याला टेन्शन नाही राहत. लय मोठे पैसे असले म्हणजे कोणची काही घेता येते. लेकरं राहते आपल्या मागं तर लेकराईला द्यास लागते ना. लेकरं बोंबल्यावर काही द्यास लागते आपल्याला. आले तर चल म्हणतो त्या देतेस मग. पोट्टे मागते पोट्टे देते. पोट्टेले ते आपल्याला देते पोट्टेले देते. पोट्टेलेच म्हणाल पुरटते मग आपल्याला टेन्शन नाही राहत पैशाचं. अनिताले म्हणून पाहतो तुम्ही दोघी गेले म्हणून 12 सीटरची गाडी करून चाललो जाऊ. अहो असंच करू ना. विचारून पाहतो अनिताले जाय. अहो विचारून पाहतो ना. माहित लशीच्या उन्हाळी होताई काय करून काही रे असं वाटते. वल्ली आदत वाटून आलं मला त्याची रील पाहिली तर. कायच्या गोष्टी करून राहिल्या. मला हशी खुशीत आहे व दोघीच्या दोघी. कायच्या गोष्टी आहे बाप्पा तुमच्या. शिक्षा झाली नाही. असं वाटून आलं काय फिरायला जा. चिखलदऱ्यालाच जाऊ आता फिरायला. तुम्ही चलता काय. चल ना मजा येते. सल्लय जणी असल्या म्हणजे नाही चल ना. सुना एवढ्या म्हणून नसाल्या तर करा मग तयारी. चला किती जणी पाहिजे व पाय ना म्हणून. 4-5 जणीले येते का तर जाऊ ना मग सगळे जणी जाऊ. सासू हौशी आहे बाई. येते तर म्हटलं तर आली म्हणते चला म्हणून. आता बाय आल्या पाहिजे बाई. बायानं नाही केला पाहिजे प्लॅन फ्लॉप. पाय झाल्या तर जाऊ आपण सगळ्या जणी. हो विचारून पाहिजे. सुवर्णाताई विचारते तुमच्या मैत्रिणी असं तुम्ही विचार नाही. शिकडून चाललं नाही होतं बाई. त्याचं काय चाललं होते हो. माहीस पाय दुखते पण आता तुमची लई इच्छा आहे बाप्पा म्हणून चल बाप्पा. दुखे ना एक दिवस दुकान पाय. हो चल ना मग एकच दिवस दुकान पाहू. मग तिकडून आल्या दवाखान्यात जाता येते. विचारून येतो बाट येतो विचारून.